सातारा जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या दिनांक 6 ऑक्टोबर 2024. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हातात घेण्याची शक्यता. फलटण विधानसभा मतदारसंघात राजकीय उलटफेर होण्याची शक्यता आहे. ज्यांची उमेदवारी अजित पवार यांनी भर सभेत फोनवरून जाहीर केली ते आणि त्यांचे नेते रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांकडे परत फिरण्याची शक्यता आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावाही बोलवला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना विजयी करून राज्यात सत्ता परिवर्तनामध्ये हातभार लावावा. आमदार जयंत पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेली शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात आली होती. खेड तालुका कोरेगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की राज्यात परिवर्तनाची लाट आहे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना मतदारसंघात आमदार करून आपणही या परिवर्तनामध्ये हातभार लावावा. पारदर्शी व भयमुक्त निवडणूक पार पाडा. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम. विधानसभा निवडणुकीविषयी तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी यांची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी बोलताना पारदर्शी व भयमुक्त विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे अशी सूचना त्यांनी केली. वीज दरवाढीचा व्यावसायिकांना शॉक. युनिटला 9.60 रुपये दर. विजेच्या वाढलेल्या दरवाढीचा फटका घरगुती व छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे. कारण आता 1 युनिट वीज त्यांना 9.60 रुपयांना मिळणार आहे. ही वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. साताऱ्यात व आजूबाजूच्या परिसरात अवैध फटाका साठा करणाऱ्यांवर कारवाई. साताऱ्यातील माचीपेठ येथे काही दिवसांपूर्वी जनौषधी पदार्थाच्या स्फोटामुळे एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता आणि मोठ्या प्रमाणात हानीही झाली होती. याचे गांभीर्य लक्ष घेऊन जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा व आजूबाजूच्या परिसरात अवैध फटाका साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धरणे 100% भरली. जिल्ह्यात मान्सून व परतीचा जोरदार पाऊस झाल्यामुळे यावर्षी सर्व धरणे 100% भरली आहेत. कोयना, धोम, बलकवडी, कनेर, तारळी, येरळवाडी, आंधळी, नागेवाडी धरणात 100% पाणीसाठा झाला आहे. सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने बैलाला रेबीजचा संसर्ग. सातारा येथील पोलीस लाईन येथे एका मोकाट फिरणाऱ्या बैलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीजचा संसर्ग झाला. नंतर या बैलाने पोलीस लाईनमध्ये धुमाकूळ घातला. एका प्राणमित्र संघटनेतील कार्यकर्त्यांनी बैलाला तातडीने सुरक्षित स्थळी हलवले. मात्र भटका कुत्र्यांचा प्रश्न सातारामध्ये आता गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे आणि पालिकेने यावर उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी साताऱ्यातील नागरिकांनी केली आहे. साताऱ्यातील रस्त्यांवर जनावरे मोकाट. पालिकेच्या उपाययोजना बंद. नागरिकांच्या जीवितास धोका. साताऱ्यातील बऱ्याच रस्त्यांवर मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. मात्र यावर पालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. लिंब तालुका सातारा गावच्या शिवारातील मोटारच्या वायरवर चोरट्यांचा डोळा. लिंब तालुका सातारा परिसरातील तांबे चोरीसाठी टोळी सक्रिय झाली आहे. टोळीतील लिंब तालुका सातारा गावच्या शिवारातील मोटारच्या वायरवर चोरट्यांचा डोळा. लिंब तालुका सातारा परिसरात तांबे चोरीसाठी टोळी सक्रिय झाली आहे. टोळीकडून शिवारातील सलग 20 मोटारांची वायर चोरण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. यावर पोलिसांनी योग्य उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. देऊळ तालुका कोरेगाव येथील ओढा बनला मृत्यूचा सापळा. देऊळ तालुका कोरेगाव येथील सातारा लोण रस्त्यावरील ब्रिटिशकालीन ओढा हा मृत्यूचा सापळा बनला आहे. पुलावर अपघाताची मालिका सुरूच आहे. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एक तिहेरी अपघात झाला. त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून काही काळासाठी वाहतूकही ठप्प झाली होती. अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.